भगवान की जय, लक्ष्मी नरसिंह। जोरात टाळी वाजवायची, जोरात एक टाळी। तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आदित्य, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत अंबड शहरातील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर, ज्या मंदिराला आपण या अगोदरच भेट दिलेली आहे आणि मंदिराची संपूर्ण माहितीही घेतली आहे। जर तुम्ही तो ब्लॉग बघितलेला नसेल तर त्या ब्लॉगची लिंक मी या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्येही टाकणार आहे, तर तो ब्लॉगही नक्की बघा। पण त्या अगोदर आजच्या या ब्लॉग मध्ये आपण मंदिरात साजरा झालेल्या नरसिंह जन्मोत्सव कव्हर करणार आहोत। तर मग या जन्मोत्सवाची माहिती आपल्याला या मंदिराचे विश्वस्त असलेले श्री हेमंतदादा कुलकर्णी हे देणार आहे। तर मग कसल्याच प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भगवान नरसिंह उत्सव जन्मोत्सव 2024 ची घटस्थापनेला 13 मे 2024 रोजी घटस्थापना झाली। घटस्थापनेसाठी मंदिरातील मूळ पुजारी पाठक कुटुंबीय यांचे वंशज गणेश तालखेडकर यांच्या हस्ते मूर्तीचे अभिषेक संपन्न झाला। त्यानंतर घटस्थापना झाली आणि घटस्थापना 13 तारखेनंतर दैनंदिन कीर्तन, भजन, प्रवचन या मंदिरात चालू राहिले। हरिपाठ तसेच काकडा आरती देखील दैनंदिन असल्यामुळे हा कंटिन्यू चालू राहिला। दिनांक 21 मे 2024 रोजी भगवान नरसिंहाचा जन्म असल्यामुळे या मंदिरातील अभिषेक हा संजयरावजी तालखेडकर सहपत्नीक त्यांनी केला। त्यांच्या हस्ते अभिषेक संपन्न झाल्यानंतर या अभिषेकासाठी श्री संतोष दुधाधारी तसेच श्री विनायक देवा पिंपरखेडकर यांच्या मंत्रोच्चारात या अभिषेक संपन्न झालाय। त्यानंतर हभप सुधीर महाराज कोठीकर यांच्या वाणीतून जन्मकीर्तनाचे लोकांनी स्वाद घेतला। जन्मकीर्तन संपन्न होत असताना निजामाबाद येथील वाद्य, पारंपरिक वाद्य जे दरवर्षी इथे येते, त्यांच्या गजरात श्रींचा जन्मोत्सव साजरा झाला। भगवान की जय, लक्ष्मी नरसिंह भगवान की जय। नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण।
या जन्मोत्सवाच्या वेळी हरणे परिवारातर्फे श्रीराम हरणे यांनी स्तंभपूजन तसेच महाद्वार पूजन हे सालाबादाप्रमाणे हरणे परिवारातर्फे करण्यात आले। त्यानंतर गोडचे परिवाराने दरवर्षीप्रमाणे त्यांचा मान असल्यामुळे मूर्ती मंदिरातून पालखीमध्ये ठेवण्याचा त्यांचा मान होता, त्यांनी तो पूर्ण केला। त्यानंतर मूर्तीची मिरवणूक, उत्सव मूर्तीची मिरवणूक ही पालखी मिरवणूक ही पूर्ण अंबड शहरातून निघाली, ज्यामध्ये विविध मंदिरांच्या समोरून ही पालखी मिरवणूक गेली। या पालखी मिरवणुकीच्या वेळी बरेचशा मंदिरांमध्ये, सर्व मंदिरांमध्ये आरतींचे आयोजन करण्यात आले होते। भगवान की जय, लक्ष्मी नरसिंह भगवान की जय। महाराज जय, नरसिंह महाराज जय। या मिरवणुकीचा मार्ग बदलण्याचा बऱ्याच वेळा चर्चा झाली, परंतु राम मंदिर संस्थानचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष मंदिरात येऊन येथील सर्व सदस्यांची भेट घेतली व मंदिराचे जे पालखी मिरवणुकीचा मार्ग आहे यामध्ये बदल न करण्याची विनंती केली होती। सर्वांनी या श्री राम मंदिर संस्थान यांच्या वतीनं या सर्व भक्तांसाठी आईस्क्रीमचा अल्पोपहार ठेवला आहे। सर्वांनी या आईस्क्रीमचा स्वाद घ्यावा। प्रभू रामचंद्राचा हा प्रसाद आपल्याला पाठवला प्रभू रामचंद्रांनी, सर्व भक्तांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा। त्यानुसार पूर्ववत त्याच मार्गाने पालखी परत मिरवून आली। यासाठी भजनी मंडळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते। त्यानंतर अंबडमधील सर्व नागरिक या पालखी मिरवणुकीला उपस्थित होते। पालखी मिरवणुकीचे विविध ठिकाणी फुगड्या खेळण्यात आल्या, विविध ठिकाणी गाणे म्हणण्यात आले, जे भक्तिगीत सादर करण्यात आले। त्याचप्रमाणे म्हणजे आपण आंध्रातील पारंपरिक वाद्य आहे त्याचा देखील इथे मोठ्या प्रमाणावर वाजंत्रीच्या लोकांनी स्वाद घेतलेला आहे। तसेच पालखी मिरवणूक झाल्यानंतर मूर्ती आतमध्ये नेऊन ठेवली जागेवर। त्यानंतर इथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। पालखीतील सर्वांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला। यानंतर दिनांक 22 मे रोजी
या उत्सवाची सांगता ही महाप्रसादाने होती. त्या दिवशी विशेष म्हणजे गोड पदार्थ म्हणून आमरसाची पंगत हे प्रसिद्ध आहे. अंबड शहरातील लोकांना रसाळी या नावाने ही पंगत सगळ्यांना माहिती आहे. या रसाळीचा आस्वाद घेण्यासाठी हजारो नागरिक इथे येत असतात. परंतु या रसाळीसाठी सकाळपासूनच सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या शेकडो सदस्यांची लगबग चालू असते. त्यांच्याच कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये त्यांच्या कुठल्याही प्रकारे हेळसांड होत नाही आणि त्यांच्या नियोजनाचे दखल ही पूर्ण अंबड शहर घेत असते. या उत्सवाची सतीश महाराज जाधव यांच्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता झाली. सर्वेश्वर पूजनाचे आपला वेळ आपल्याला देत चला, विनाकारण लोकांना आपला वेळ देऊ नका. बघा, ज्या मुलाने ज्या मुलीने स्वतःचा वेळ स्वतःला दिला का, ते लेकर, ते मुलगा मुलगी कालच्या दिवशी हात खाली राहतील ते प्रपंचामध्ये असे खाली खालीच राहतील. ज्यांच्या हात वरती वरती जातील का ते प्रपंचामध्ये वरती वरती जातील. सर्वांनी टाळ वाजणार नाही, पखवाज वाजणार नाही, माईकवरती कुठला मंत्री म्हटला जाणार नाही. भगवान दर्शनाचं काल प्रागट्य झाले. अवघ्या अंबड नगरीमध्ये आपल्या या गणपती गर्दीतला आवाज अवघ्या अंबड नगरी घुमला पाहिजे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने माझ्यासोबत फक्त टाळी वाजवायची, जोरात टाळी वाजवायची, जोरात एक टाळी. काल्याच्या कीर्तनानंतर सर्व लोकांना आमरसाच्या पंक्तीचे भोजन करण्यात आले. सर्वांना यथेच्छ भोजन या आमरसाच्या पंक्तीचे करण्यात आले होते. सर्वांनी त्याचा व्यवस्थित असा आस्वाद घेतला. महाप्रसादाचा कुठेही विनियोग चांगल्या प्रकारे झालेला आहे. कोणत्याही प्रकारे म्हणजे कोणी अन्न फेकून द्यावं असं कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन हे भक्तांकडनं देखील झालेलं नाही. त्यामुळे संस्थांच्या वतीने आम्ही भक्तांचे देखील आभार मानतो की त्यांनी प्रसादाचा तितका मान राखला आणि प्रसाद हा एकदम शांततेत घेतला. ह्या मंदिर उत्सवातील आता प्रतिष्ठापना उत्सव दिनांक 7 जून 2024 रोजी होणार आहे. त्या दिवशी झालेल्या उत्सवाच्या सांगतेच्या दिवशी सर्व सदस्य जे महाप्रसादाच्या दिवशी वाढपी व्यवस्थेत असतात, सर्व उत्सवामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अशा सर्व सदस्यांचा 7 जून रोजी त्यांना पहिल्या पंक्तीत बसण्याचा मान त्यांना भेटतो. यावर्षी महिला वर्ग हा त्यांना वाढपी व्यवस्था करणार आहे. या सर्व उत्सवाला अंबडतील सर्व भक्तांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी अंबडच्या सर्व भक्तांचे मनपूर्वक आभार मानतो. अशीच आपली साथ यापुढेही राहील, कारण हा उत्सव हा मोठ्या प्रमाणावर आपल्या देणगीवर देखील अवलंबून आहे आणि आपण आपल्या परीने मोठ्या प्रमाणावर देणगी दिली. त्यामुळे मी देणगीदारांचे तसेच कष्ट करणाऱ्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक या मंदिराच्या संस्थांच्या वतीने आभार मानतो. नमस्कार.